जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसे राजा थे। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रंग, रूप और पहनावा बदल जाता था। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था। मैं उस देश का नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था। नमस्कार, मी आराध्य प्रशांत कर्ले इथे उपस्थित मान्यवर आणि सर्व देशवासींना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। आज प्रजासत्ताक दिन म्हणजेच भारतीय संविधान लागू केल्याचा दिवस। नसे फक्त पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच, समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक। गुलामगिरी संपली, झाले गणराज्य, सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक, जनता झाली मालक। असे हे आपले महान संविधान निर्मितीचे महान कार्य कायदे पंडित, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन पूर्ण केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आले। देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला। रक्ताने लिहिला आहे भारत देशाचा इतिहास, रक्ताने लिहिला आहे भारत देशाचा इतिहास। हसत हसत स्वीकारले कित्येकांनी फास, हसत हसत स्वीकारले कित्येकांनी फास। पण मित्रांनो, मोठ्या मोठ्याने भारत मातेच्या घोषणा दिल्या, उत्साहाने हा सण साजरा केला, म्हणजे आपले देशाबद्दलचे कर्तव्य संपले का? तर नक्कीच नाही। देशाचे नागरिक म्हणून आपण देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत। आज भ्रष्टाचार, गरिबी, अस्वच्छता यासारख्या अनेक गोष्टी देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत। आज आपण पाहतोय, आजची तरुण पिढी ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्माणाची, समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची, ती तरुण पिढी आज आपल्याला मोबाईल, पबजी, रील्स यामध्ये व्यस्त झालेली दिसते। कधी कधी प्रश्न पडतो की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या थोर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ती यासाठीच का? अशा परिस्थितीत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत कसा घडणार? मित्रांनो, संविधानाने आपल्या सगळ्यांना मूलभूत अधिकार दिले आहेत। हे अधिकार आपल्या सगळ्यांना वेळोवेळी आठवतात, पण त्या अधिकारांसोबतच संविधानाने आपल्याला मूलभूत कर्तव्ये देखील दिली आहे, ज्यांचं पालन करणे हे प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य आहे। संविधानात या कर्तव्यांचा समावेश करण्यामागचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देशच हा होता की ज्याद्वारे येणाऱ्या पिढ्यांमध्ये ती देशभक्ती जागृत होईल, राष्ट्र निर्माण होईल, आपल्या देशाचा ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा जतन केला जाईल। चला तर मित्रांनो, आजच्या या पवित्र दिनी एक संकल्प करूया। आपल्या देशाचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी, विकसित भारत बनवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया। आपल्या संविधानाचा सदैव सन्मान करूया। आपल्या स्वतःबरोबर इतरांच्याही मूलभूत हक्कांचे संरक्षण करूया आणि स्वतःबरोबर इतरांनाही देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यास प्रोत्साहित करूया। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय।